न्यूज 18 लोकमत आणि वामन हरी पेठे ज्वेलर्स प्रस्तुत मुक्ता सन्मान 2025 या कार्यक्रमात तुम्हा सर्वांचं मी मनपूर्वक स्वागत करते। यानंतर सुद्धा अशाच आपण आणखी एका महिला रत्नाला सन्मानित करणार आहोत। लगेचच बघूयात कोण आहेत त्या ऑडिओ व्हिज्युअल। पॉप रॅपचं गारुड असलेल्या तरुणाईत एक कृष्णाई आहे जी भारुडाकडे वळते। 19 वर्षांची तरुणी रॅप नाही तर भारुड निवडते। भारुड म्हणजे मनोरंजन नाही तर प्रबोधनही आहे। व्यसनाधीन तरुणाईला व्यसन सोडण्याचे धडे आणि दुष्काळानं खचलेल्या शेतकऱ्याला हिंमत देणारं भारुड कृष्णाई सादर करते। वयाच्या 10व्या वर्षी कृष्णाईनं आपल्या भारुड यात्रेला सुरुवात केली। बघता बघता कृष्णाईचं आज राज्यभरात नाव झालंय। ग बया तुला ग ताई तुला ग माई तुला काका तुला बुरगुंडा होईल ग बया। कीर्तन भजन या आपल्या संस्कृतीपासून तरुणाई लांब जात असताना भारुड निवडणारी कृष्णाई म्हणूनच वेगळी ठरते। तिच्या भारुड यात्रेला आणखी यश मिळो, तिला आणखीन प्रोत्साहन मिळत राहो यासाठीच या कृष्णाईला न्यूज 18 लोकमत मुक्ता पुरस्कार देऊन सन्मानित करत आहे। वाह, कृष्णाई उळेकर यांना विनंती करते की त्यांनी मंचावर यावं। आपण त्यांचं टाळ्यांच्या गजरात स्वागत करूयात। कृष्णाई उळेकर आणि हा आहे मुक्ता सन्मान 2025 न्यूज 18 लोकमत अशा महिला रत्नांचा शोध दरवर्षी घेत असतं आणि ही रत्न आज तुमच्या समोर आहेत आणि ही परंपरा यापुढे सुद्धा सुरू राहील। मेघा धाडे यांना विनंती की त्यांनी कृष्णाई उळेकर यांना सन्मान चिन्ह आणि त्यासोबत गश्मीर महाजनी यांना विनंती त्यांनी सन्मानपत्र कृष्णाई उळेकर यांना द्यावं आणि एक गिफ्ट वाउचर सुद्धा। खूप खूप अभिनंदन। आणि आता विशाल परदेशी। प्रश्नानंतरच झालं पाहिजे, प्रश्नाचं उत्तर नंतर। आधी थोडक्यात भारुड झटकन जोरदार टाळ्या मंडळी। सरांनी खूपच जास्ती आग्रह केला की आलीस तर गावच लागेल। तर नाथांनी म्हणजे भारुडाचे 3 प्रकार आहेत, कूट भारुड, भजनी भारुड आणि सोंगी भारुड। त्यातलं मी सोंगी भारुड प्रकार गाते आणि त्यातलंच एक गाजलेलं बुरगुंडा भारुड, जे डोक्यावरती गठुडं, कमरेला एक बाळ, आता माझ्या कमरेला ट्रॉफी आहे तर कमरेला बाळ घेऊन ती म्हणजे वैदिन तुम्हा सगळ्यांना माहितीच असेल। वैदिन म्हणजे त्या पूर्वीच्या काळातली आपली मिशो आणि मिंत्राची चालती बोलती एक बाईच म्हणता येईल, जिच्याकडे सगळं स्टेशनरीचं सामान असायचं आणि ती कसं विकायची। सुया गे पिण्या गे कवण्या गे ह्यांदीला आरसा गे टकलीला बक्काल गे तुझ्या म्हातारला खेळायला खुळखुळा गे दादा रमाई मयो वाडे माय कृष्णाई मयो वाडे माय। गप्रा मुडद्या सारखं किरकिर किरकिर बापर गेलाय मुडदा नुसता वाडे माय रमाई मयो वाडे माय। वाड मावशे वाड, तुला काळा कुट्ट बुरगुंडा होईल, असला बुरगुंडा होईल की दिवसा सुद्धा बॅटरी लावून हुडकावं लागेल, तेव्हा कुठं दाटन डोळा चमकतेल वाडे माय। वाडा की दादा, अहो तुम्हाला बी बुरगुंडा होईल। हा बापरे, का हो बुरगुंडा म्हणजे काय वाटलं तुम्हाला? मला आधीच 2 आहेत, बाकी नको आता। अच्छा, म्हणजे आधीच 2 आहेत बुरगुंडा म्हणजे 2 बाळ आहेत वाटतं घरी। हो आहेत। हा म्हणजे बुरगुंडा म्हणजे बाळ होय? अहो नाही नाही नाही, बुरगुंडा म्हणजे बाळ नव्हे, बुरगुंडा म्हणजे ज्ञान, बुरगुंडा म्हणजे सार आणि बुरगुंडा म्हणजेच नॉलेज। आणि म्हणून म्हणते ग बय तुला ग ताई तुला ग बय तुला ग ताई तुला ग माई तुला ग तुला बुरगुंडा होईल ग बय तुला बुरगुंडा होईल ग बुरगुंडा होईल ग बुरगुंडा होईल ग। हा बाई तुला बाई तुला बाई तुला बाई तुला बुरगुंडा होईल ग बय तुला बुरगुंडा होईल ग। वा वा कृष्णाई, खूप खूप अभिनंदन कृष्णाईचं। जोरदार टाळ्यांमध्ये आपण तिचं अभिनंदन करूयात। मंडळी, कृष्णाईच्या या प्रबोधनानंतर एक तर कळतं की कायम असं म्हणलं जातं, जी मन केव्हाच मागे पडली की जिथे हाती पाळण्याची दुरी, असं म्हणूयात आता त्याच्या पुढचं वाक्य की हिच्या हाती नाथांच्या भारुडांच्या प्रबोधनाची धुरी जी आहे ती आलेली आहे। आणि मला असं वाटतं हा सगळ्यांमध्ये हे प्रबोधन करण्याचं कृष्णाई काम करते। तुझं खूप खूप अभिनंदन आणि अशाच पद्धतीने तू कायम या तुझ्या प्रबोधनाच्या भूमिकेतनं आम्हाला भेटत राहा। तू नावाप्रमाणे कृष्णाई आहेस। मी थोडक्यात मेधाला विचारेन, मेधा
तसं मेधाची ओळख आपल्याला सगळ्यांना आहेच. म्हणजे सिरियलचा पडदा असू दे, चित्रपटाचा असू दे किंवा बिग बॉसचं घर असू दे, फार ठामपणे भांडताना आम्ही तुला बघितलेलं आहे. पण असं हे सगळं काय म्हणूयात की महिलांच्या पुरस्काराचं स्वरूप बघत असताना काय वाटतं तुला? निश्चितच खूप आनंद होतो अशा समारंभांना येताना, कारण अशा ठिकाणी उपस्थित असणंसुद्धा इतकी ऊर्जा देऊन जातं. खरं तर तुम्ही आम्हाला इथं पुरस्कार देण्यासाठी वगैरे असं बोलवतात, पण मी इथं देण्यापेक्षा घेण्यासाठी येते, कारण या प्रत्येकाकडनं इतकं काही घेण्यासारखं आहे. आत्ता माझं माहेर जळगावचं आहे, तिथल्या त्या निलोफर ताईंना बघितलं आणि माझ्या लहानपणी का मी त्यांना भेटले नाही, मलाही रिक्षा चालवता आली असती असं वाटलं. आपली एक जी लोककलेची एक बाज आहे तो घेऊन आपण समाज प्रबोधन केलं पाहिजे असं रेअरली एखाद्या यंग मुलीला वाटेल जे ती करते. सो या सगळ्यांना बघून खूप छान वाटतंय आणि कॉंग्रॅच्युलेशन्स कृष्णाई, हे काम असंच छान करत राहा. कृष्णाई उळेकर खूप खूप धन्यवाद. आणि कृष्णाई जे काही बोलली आहे त्यामुळे मुक्ता सन्मान 2025 म्हणजे या मुक्ता सन्मानचा दर्जा देखील त्याच पटीनं वाढलेला आहे असं म्हणायला हरकत नाही. आणि या कार्यक्रमाच्या आपल्या स्पॉन्सर नव्या प्राईम प्रॉपर्टीच्या डिरेक्टर श्रीमती प्रियांका निलेश पाटील यांना मी मंचावर येण्याची विनंती करते. प्रियांका निलेश पाटील, आणि मी विनंती करते की प्रियांका निलेश पाटील यांना सन्मानित करावं. सर्वांना मी मंचावरच थांबण्याची विनंती करते. लगेचच आपण आपलं पुढचं महिला रत्न पाहूयात, ऑडिओ व्हिज्युअल. खैके पान बनारसवाला असं म्हणत पान सगळणाऱ्यांची संख्या कमी नाही. याच टपरीवरच्या पानाच्या शेकडो व्हरायटी तयार करत कोल्हापूरच्या ज्ञानेश्वरी आणि कविता घळसासी या 2 जावांनी पानाचं मार्केट काबीज केलंय. घळसासी कुटुंबाचा पानपट्टीचा परंपरागत व्यवसाय. सासूबाई पान दुकानात लागणारं मसाला पान घरातून तयार करून द्यायच्या, पण 1-2 प्रकार वगळले तर पानात नवे प्रकार नव्हतेच. आणि याच उणीवेतून ज्ञानेश्वरी आणि कविता यांना आयडियाची कल्पना सुचली आणि त्यांनी पानाच्या 1-2 नाही तर 350 व्हरायटी शोधल्या. घळसासी यांच्या पानाच्या व्हरायटीची इफे फिल्म फेस्टिवललाही 9 वर्षांपासून भुरळ पडलीय. जॅकी श्रॉफ, शाहरुख खान यासारख्या कलाकारांपासून ते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसही या पानांचे चाहते झालेत. 2 जावांच्या या व्यवसायानं महाराष्ट्राच्या सीमा ओलांडल्यात. 2024च्या आर्थिक वर्षात त्यांनी 20 लाख रुपयांचा व्यवसाय केलाय. टपरीवरच्या पानाला ग्लोबल मार्केट मिळवून देणाऱ्या या जावांचा महाराष्ट्राला सार्थ अभिमान आहे. म्हणूनच न्यूज 18 लोकमत त्यांचा मुक्ता सन्मान देऊन गौरव करत आहे. कविता घळसासी आणि ज्ञानेश्वरी घळसासी या दोघींनाही विनंती करते त्यांनी मंचावर यावं. या दोघींनाही सन्मान चिन्ह द्यावं अशी विनंती करते मेघा धाडे यांना. त्याचसोबत प्रियांका निलेश पाटील यांना मी विनंती करते की त्यांनी सन्मान चिन्ह द्यावं, सन्मानपत्र त्यांना द्यावं. कविता घळसासी आणि ज्ञानेश्वरी घळसासी. यानंतर सूत्र विशाल गडे. कविता, ज्ञानेश्वरी, तुम्हा दोघींचं खूप खूप अभिनंदन. धन्यवाद. आज टपरी ते पानाचं मॉल असा एक प्रवास जो आहे तुम्ही दोघींनी पूर्ण केलेला आहे, हो ना. गावातल्या टपरीवरती आजही ज्येष्ठ किंवा पिंपळपारावरची लोक फार चुना लावू नकोस, असाही चुना लावतोस आणि तसाही चुना लावतोस, पण तसं तुम्ही काही केलं नाही बुवा. त्याच्या पुढे जाऊन वेगवेगळे एक्सटेन्शन जोडत किती 350 ना. बापरे, हे कसं म्हणजे कुठून सुचलं? मी सगळ्यात पहिले आभार मानते तुमचे. आणि आता आम्ही कोल्हापूरहून आलो आहे तर महालक्ष्मी तुम्ही बघितलं, महालक्ष्मीच्या मूर्तीच्या हातात पान पात्र आहे, तर तिला ते चालतंय तर आपल्याला का नाही? आणि आमच्या घरात आमच्या सासूबाई म्हणजे ती जिवंत महालक्ष्मीच पान करत होती. तिच्याकडनंच आम्हाला प्रेरणा मिळाली की अरे एक स्त्री सुद्धा पान करू शकते. म्हणजे तुम्ही सासूबाईंना सांगितलं की आम्ही चुना लावू शकतो म्हणून? नाही, आम्ही ऍक्च्युली आमचं पान लावण्याचं नाही, तर त्यांनी काहीतरी खूप इनोव्हेटिव्ह करण्याचा विडा उचलला म्हणून त्यांनी नाही, मी गमतीत विचारलं, पण खरंच दोघींचं कौतुक आमचं आहे. पान हे ऍक्च्युली थुंकड्याचं नाहीये, ते गिळायचं पान आहे. बिलकुल. 2 मंत्री महोदय या ठिकाणी पोहोचलेले आहेत. देवेंद्र भाऊ पण यांच्या पानाचे चाहते आहेत. ताई ज्ञानेश्वरी, खूप शुभेच्छा. तुम्ही स्थानपन्न व्हा अशी मी विनंती करेन. बिलकुल, धन्यवाद दोघींचेही. सर्वांना विनंती करते की त्यांनी स्थानापन्न व्हावं. पंकजा प्रज्ञा गोपीनाथ मुंडे आणि
आदिती वरदा सुनील तटकरे या दोन्ही महिला मंत्र्यांना विनंती आहे की त्यांनी मंचावरती यावं. मी मंदार फणसे यांना विनंती करते आपल्या दोन्ही मान्यवरांचं स्वागत करावं. आणि यानंतर या कार्यक्रमात आपण ज्यांना सन्मानित करणार आहोत त्या महिला नेमक्या कोण आहेत त्यांच्याबद्दल एक ऑडिओ व्हिज्युअल आधी बघूयात. फुटबॉलमध्ये मैदान मारणाऱ्या मुलींना ओळख देण्याचं काम केलंय सबा खान यांनी. मुस्लिम महिलांना नेहमीच पीडित आणि बुरख्यात दाखवलं जातं. सबा खान यांना हे चित्रही बदलायचं होतं आणि याची सुरुवात झाली 2012 मध्ये. मुस्लिम आणि गैरमुस्लिम मुलींना फुटबॉलचं प्रशिक्षण द्यायला त्यांनी सुरुवात केली. 2022 मध्ये मुंबऱ्यात 3 मुस्लिम महिला डी लायसन्स असलेल्या फुटबॉल प्रशिक्षक बनल्या. हे मोठं यश होतं. तर 2021 मध्ये परचमला क्रीडा क्षेत्रातील योगदानाबद्दल गो द डिस्टन्स हा पुरस्कार देण्यात आला होता. सबा खान यांनी द क्वीन, द कॉर्टिसन, द डॉक्टर, द रायटर 50 इन्स्पायरिंग स्टोरीज ऑफ मुस्लिम हे पुस्तकही लिहिलंय. सबा खान यांनी नुकतीच सावित्री फातिमा फाउंडेशनची स्थापना केली आहे. या माध्यमातून विविध उपक्रमांद्वारे महिलांना सक्षम करण्यावर त्या भर देत आहेत. धर्म, वंश, जात या पलीकडे जाऊन मैत्रीचे बंध निर्माण केले तर शांततापूर्ण जग निर्माण होऊ शकतं हा त्यांचा विचारच त्यांचं वेगळेपण दाखवून देतो. त्यांच्या याच कार्याचा न्यूज 18 लोकमत मुक्ता सन्मान देऊन गौरव करत आहे. सबा खान यांना मी विनंती करते की त्यांनी मंचावर यावं. मुक्ता सन्मान 2025च्या मानकरी आहेत सबा खान. पंकजा मुंडे यांना विनंती करते की त्यांनी सबा खान यांना मुक्ता सन्मान म्हणजेच आपली विशेष ट्रॉफी देऊन सन्मानित करावं. आणि महाराष्ट्र राज्याच्या महिला आणि बालकल्याण मंत्री आदिती तटकरे यांना विनंती की त्यांनी सन्मानपत्र सबा खान यांना द्यावं. हा जो काही मुक्ता सन्मान मिळालेला आहे, फुटबॉल सुरुवात कशी झाली, फुटबॉल प्रशिक्षण द्यायची. इसकी शुरुआत एक क्रांतिकारी इतिहास से हुई है, जहाँ औरतें इकट्ठा आई हैं. वो नहीं सोची कि उनका क्या धर्म है, उनके जिस्म का क्या रंग है, और उनको बस यही लगा कि हमारी ज़िंदगी बदलने के लिए हमें इकट्ठा आके करना क्या है. तो इस सोच को लेकर हमने सोचा कि चलो कुछ नया करते हैं. और फुटबॉल इसलिए क्योंकि एक टीम गेम है, तो टीम में आप हिंदू मुसलमान को साथ में ला सकते हो. तो इसीलिए कि भाई चलो फुटबॉल के ज़रिए मज़ेदार तरीके से ये बड़े मुश्किल सवालों का हम एक हल निकालते हैं. तो इसीलिए फुटबॉल शुरू हो गया. आगे एक ही सवाल है, आपकी जो ये कोशिश चल रही है, ठीक है, ये माहौल है, माहौल बदलता रहता है, दिन आते हैं जाते हैं, देश बदलता रहता है, लोग बदलते रहते हैं, लेकिन खेल जो है, खेल के ज़रिए जो बदलाव आप लाना चाहती हो, क्या हमारे देश के लिए आने वाले दिनों में महिलाओं के लिए कोई एक मेडल, कोई एक इतना सम्मान मिलेगा हमें? क्या आप एक प्रशिक्षक के तौर पर हमें ये आश्वस्त कर सकती हैं? बिल्कुल बिल्कुल. मेरे ख्याल में कि अभी हाल ही में हुए ओलंपिक्स में हमने देखा कि अगर देश को मेडल्स मिले हैं तो वो औरतों की वजह से मिले हैं. तो ये जो एक सोच है ना कि मर्द ही सब कुछ कर लेते हैं, ये सोच तो हमारे पूर्वजों ने, यानी सावित्रीबाई फुले देख लो, फातिमा शेख देख लो, और भी कई सारी ऐसी धांसू औरतें हैं जिनके सामने कई सारे आदमी जो है वो पसीना छूट जाए उनका. तो हमें थोड़ा सोचने की ज़रूरत है और समझने की ज़रूरत है, इतिहास को पढ़ने की ज़रूरत है, जिससे फिर हमें ये इंस्पिरेशन मिलते रहे और हम आगे बढ़ते रहें. थैंक यू सो मच. सबा खान, अभिनंदन आणि खूप खूप धन्यवाद. तुम्हाला विनंती करते स्थानापन्न व्हावं. यानंतर अशाच एका महिला रत्नाचा आपण सन्मान करणार आहोत. आपण एक ऑडिओ व्हिज्युअल नजर टाकूयात. मंगल शहा यांचं कर्तृत्व बघूयात. HIV ग्रस्त मुलांच्या जीवनात आशेची पालवी फुलवणाऱ्या या आहेत मंगलताई. 2002 साली गोठ्यामध्ये सोडून दिलेली 2 मुलं त्यांना दिसली. मंगलताईंनी त्या मुलांना स्वतःच्या घरी आणलं. त्यांना आई मिळाली. ताई 110 मुलांचा सांभाळ करतायत. पालवी आज अशा एड्सग्रस्त मुलांचं घर बनलंय. आपल्या मुलीसह आज या मुलांचा सांभाळ करतायत. ज्यांना ज्यांना समाजानं वाळीत टाकलं त्यांना आज ही माऊली आणि पालवी आधार देत आहेत. HIV ग्रस्त मुलंच नाहीत तर कुष्ठरोग्यांची सेवाही ताईंनी केली आहे. रिमांड होममधील मुलं असो की मग वेश्यावस्तीत जाऊन प्रबोधन करणं.
मंगलताईंचं सेवाव्रत अहोरात्र सुरूच असतं. न्यूज 18 लोकमत याच सेवाव्रती ही मंगलताईंचा मुक्ता सन्मान देऊन गौरव करत आहे. मंगल शहा यांना मी विनंती करते की त्यांनी मंचावर यावं. पंकजाताई मुंडे यांना विनंती करते की त्यांनी मंगल शहा यांना ट्रॉफी देऊन सन्मानित करावं. माननीय आदिती तटकरे यांना विनंती, त्यांनी मंगल शहा यांना सन्मानपत्र द्यावं. मंगलाताई नमस्कार. एवढं मोठं सगळं काम चालू आहे आणि खरं तर मला प्रत्येक ह्या जमलेल्या ज्या काही सगळ्या मुक्ता सन्मानच्या जे काही आपल्यासमोर आलेल्या कहाण्या आहेत, तुम्ही स्वतः एकच गोष्ट पंकजाताई, आदितीताई ह्याच्यामध्ये आपल्याला सगळ्यांना दिसते, ते म्हणजे साहस आहे. ते साहस, ते ॲडव्हेंचर असल्याशिवाय हे सगळं होत नाही. आणि इथली प्रत्येक जी काही स्टोरी आहे त्याच्यामध्ये एक प्रकारचं ॲडव्हेंचर, एक प्रकारचं साहस आहे. हे साहस तुम्ही कसं करता? कारण आजही कुणालाही, सामान्य माणसाला ज्यावेळेला कळतं की समोरच्या व्यक्तीला एड्स झाला आहे, त्यावेळेला सहजी जाणं होत नाही समोर. हा प्रथम बीज रोवला आहे माझ्या आईने, की अनाथांची सेवा कर, वंचितांची सेवा कर. आणि तिनं मला वाचनाचे जे संस्कार दिले, त्यातून मला सावरकर, वि स खांडेकर अशा अनेक दैवत माझ्यासमोर प्रेरणा देत होती. आणि हा सगळा जो आज प्रवास आहे तो वाचनांच्या विचारावर उभा आहे. आणि पाठीमागं आई होती. आणि मी सगळ्यांची क्षमा मागून पण आणि विनंती करते की जी आज माझ्या पाठीशी आई म्हणून, मुलगी म्हणून उभी आहे, ते डिंपल 2 मिनटं वरती यावं. तो खांद्याला खांदा लावून वयाच्या 4थ्या वर्षापासून ती माझ्याशी आहे. आणि 4थीत असताना सायकलवर तिनं मला 5 किलोमीटर कुष्ठरोग्यांच्या कॉलनीत नेत होती, आणत होती. तिथून आमच्या मायलिकींचं मैत्री म्हणून आता इतकं घट्ट झालेलं आहे, त्या दिवसेंदिवस घट्ट होत आहे. आणि एक स्त्रीच्या पाठीमागं उभी राहिली तर खूप काही आपण करू शकतो. आणि आज हा मुक्ता सन्मान हा ह्याचंच उदाहरण आहे की प्रत्येक स्त्री खूप काही करू शकते. आणि आज तुम्ही हे सगळ्यांना प्रकाशात आणले, त्याबद्दल मनपूर्वक धन्यवाद. खूप अभिनंदन आणि खरंच धन्यवाद. आम्हाला तुमचा अभिमान आहे. मंगलताई, तुम्हाला विनंती करते की तुम्ही स्थानापन्न व्हावं. आम्ही नटमंडळी थोडेसे अप्पलपोटे असतो. आमच्या मनाप्रमाणे आम्ही सगळं काम करत असतो, आमच्यासाठी काम करत असतो. आणि या लोकांनी समाजासाठी खूप मोठं काम केलेलं आहे. माझ्याकडून अनेकांना स्फूर्ती मिळाली असेल, इन्स्पिरेशन मिळालं असेल, पण ते माझ्या नकळत झालं. पण आता कॉन्शियसली काहीतरी समाजासाठी करावं असं मला या वयात वाटतंय. याच्या पुढे काय होईल मला माहिती नाही. आणि हा विचार करण्यासाठी तुम्ही मला प्रवृत्त केलं, त्याबद्दल तुमचे आभार.